थँक्यू. खूप खूप धन्यवाद मयूर भोईर. शिवतेज मंगलमूर्ती चषक 2026 दिवस दुसरा आणि अंतिम दिवस या क्रिकेट स्पर्धेचा. लक्ष्मी 11चे कॅप्टन जरा कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आपण. लक्ष्मी 11चे संघनायक व्यासपीठासमोरून संपर्क साधायचा सचिन सोबत. लक्ष्मी 11 कॅप्टन. मॅच नंबर 3 संघर्ष विरुद्धात खल्लास 32-14 हा सामना ते सुरू होतोय. संघर्ष 11ने नाणेफेक जिंकली आहे. निर्णय घेतला मी प्रथम गोलंदाजी करू आणि खल्लास 32-14 इन्व्हाइट केले ते म्हणजेच बॅटिंगला. खल्लास 3-2-1-4. खल्लास 3-2-1-4 संघ उतरेल बॅटिंगसाठी आणि त्या संघामध्ये सज्ज होतोय आमचा समालोचक मित्र म्हणजेच मयूर भोईर सुद्धा. सो ऑल द बेस्ट मयूरला सुद्धा. त्याचबरोबर खल्लास 3-2-1-4ला सुद्धा ऑल द बेस्ट. तर पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघाकडून पहिलं षटक आणि पॉवर प्लेचं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. बॉलिंग मार्कवर आकाश. नवोदित खेळाडूंचा चमू आहे हा संघ आहे खल्लास 3-2-1-4. ओमकार पाटणी सिग्नल करतोय हर्षलला की आपण स्टॉपवॉच सुरू करायचंय. सामना पण सुरू करतोय. दोन्ही संघांना आपण ऑल द बेस्ट देऊया या शिवतेज मंगलमूर्ती चषकामध्ये. मॅच क्रमांक 3 सामना क्रमांक 3 आणि ते सुरू होतोय या दोन संघांमध्ये. चला मॅच सुरू करूया. स्टॉपवॉच आपल्याला सुरू करायचं आहे. मॅच सुरू करायची आहे. जास्त वेळ घेऊ नका. पंचांनी सिग्नल केला त्यापासून स्टॉपवॉच सुरू झालंय. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो रुचित. थोडासा मिस टाइम फटका. रुचित आणि निखिल आला आघाडीला. खल्लास 3-2-1-4 या संघाकडून. आणि पहिल्या चेंडूवर खातं उघडले फलंदाज म्हणजेच रुचितने आपल्या संघात आणि स्वतः सुद्धा. आकाश पुढचा चेंडू घेऊन राऊंड विकेट. स्ट्रेट ड्राईव्ह चांगला फटका. चांगलं टायमिंग. दणदणीत सुरुवात. खणखणीत सुरुवात आणि चौकाराने निखिलने खातं उघडलंय. धावसंख्या 5. खूप चांगला ऑन द राईज फटका मारला. ऑन ड्राईव्ह मारलाय थेट सीमारेषेबाहेर चौकारासाठी. व्हेरी गुड स्टार्ट अँड व्हेरी गुड शॉट. क्लीन बोल्ड. क्विक रिप्लाय फ्रॉम आकाश. चेंडू थोडासा डीप राहतोय खाली राहतोय. ओळखू शकला नाहीये. पुन्हा सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न होता आणि त्या मुवमेंटला आपण बघतो की फलंदाज बाद होतोय तो म्हणजे क्लीन बोल्ड. डगआउटच्या समोर जी लाईन आहे ती बॅटिंगसाठी क्रॉसिंग लाईन आहे. त्यामुळे काढून थांबायचं नाही तिकडे लगेच जायचं डगआउटकडे. क्रॉसिंग लाईन तुमच्या डगआउटच्या समोर जी बाउंड्री आहे ती मात्र क्रॉसिंग लाईन आहे. सो क्विक रिप्लाय फ्रॉम आकाश. विकेट डाऊन. फलंदाज बाद. स्ट्रायकर आणि पंचांच्या भूमिकेत संकेत आता मात्र जॉईन करतायत. संकेत भगत या मॅच मध्ये. फलंदाज झालाय वन डाऊन बॅट्समन तुषार बॅटिंगसाठी. आघाडीचा फलंदाज तंबूत परतला. एक मात्र चौकार मारू शकला निखिल आणि बोल्ड होतोय. फलंदाजीला नवीन फलंदाज येतोय. पंच बघतात एक्झॅक्टली चेंडू कुठे ब्रश झालाय. सहा धावा धाव. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय आणि तोपर्यंत फलंदाज कंप्लीट करू शकला. ती एक धाव रुचित. धावसंख्या 7. पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले जे मार्गस्थ आहे फलंदाज आकाशकडून. इनसाइड एज आणि इथे मात्र अपील पंचांकडे. कॉटसाठी अपील करतायत. पंच इम्प्रेस होत नाहीये आणि तिसऱ्या पंचांकडे रेफर केलाय हा निर्णय. बघायचं आहे बॅटला जेव्हा चेंडू स्पर्श झाला त्याचा संपर्क कुठे जमिनीशी झालाय की डायरेक्ट पायाला चेंडू लागलाय हे मात्र तिसऱ्या पंचांना बघावं लागेल.
पंच आता बारकाईने लक्ष टाकतात की जेव्हा बॅटला चेंडू लागला तो जमिनीला स्पर्श झालाय की डायरेक्ट पायाला लागून चेंडू खेळाडूच्या हातामध्ये गेलाय. खूप क्लोज डिसिजन आहे, त्यामुळे साधारण टेक्निकल टीमला सांगतात की कीप कीप रोलिंग कीप रोलिंग, हळूहळू पुढे जाऊ दे, जेणेकरून चित्र स्पष्ट होईल त्या ठिकाणी की चेंडू बॅटला लागल्यानंतर जमिनीला स्पर्श होऊन गेला की जमीन लागून पायाला स्पर्श होऊन खेळाडूच्या हातात गेलाय. या गोष्टी चेक करत आहेत पंच. नॉट आउट. एक्झॅक्टली पायासमोर चेंडू बॅटला लागून आधी जमिनीवर स्पर्श झाला, मग पायाला लागला आणि चेंडू नंतर डायव्हर्ट झालाय पॉईंटकडे. आणि एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या जी अंकित झाली धावफलकर आपल्याला पाहायला मिळते ती एकूण 8 धावा. रवी, इट्स 8 ऑन द बोर्ड. एका षटकाकडे धावसंख्या 8. आकाशने खूप चांगलं षटक टाकलं, एक विकेट काढली आहे त्या षटकात त्याने. फलंदाजीला तुषार आलाय जो स्ट्रायकिंग एंडला आता उभा आहे आणि गोलंदाजीला षटक क्रमांक 2 मध्ये आता गोलंदाज सज्ज होतोय नवीन षटक घेऊन. चला, स्कोर क्वार्टर धावसंख्या झाली ती दुहेरी अंकामध्ये 10 धावा. 2 रनची पेनल्टी आपण ऍड केली आहे स्कोर कार्डवर. धावसंख्या 10. प्रॉपर ड्रेस कोड नाही आहे कारण पेनल्टी लागली आहे. बॉलिंग मार्कवर लेफ्ट आर्म बॉलर अक्षय. ओ, अप्रतिम डिलिव्हरी, चांगला चेंडू होता प्रसाद मध्ये येणारा. आकाश येऊन जोपर्यंत चेंडू कव्हर करेल तोपर्यंत चिकी सिंगल लेग बाईट स्वरूपात ही धाव इथे ऍड केली जाईल स्कोर कार्डवर. धावसंख्या 11. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण बघतो तुषार, नंतर आता स्ट्रायकिंग एंडला येईल तो फलंदाज रुचित, जो आघाडीचा फलंदाज आहे. रुचित आतापर्यंत 2 चेंडू खेळलाय आणि 2 धावा अंकित करू शकला आपल्या बॅटमधून. पुढचा चेंडू राऊंड विकेट अक्षयचा. स्वीप ऑन साईडला तिथे क्षेत्राच्या काय फाईन लेग मध्ये चेंडू कव्हर करेपर्यंत एक धाव त्याने कंप्लीट केली आहे. धावसंख्येला आकार दिला धावफलकावर आपण बघतो त्या अंकित झाल्या त्या एकूण 12 धावा. 12 लॉस ऑफ 1. बॅकफुटला जाऊन चेंडूला पंच करायचं होतं पण टायमिंग जमलं नाही या चेंडूवर आणि पंचाने इशारा केला हा चेंडू वाईड आहे. धावसंख्या 13. 13 लॉस ऑफ 1. बॅकफुटला गेला, जागा बनवली आणि हलक्या तरी प्लेस केले चेंडूला पॉईंटच्या दिशेमध्ये. तिथे मात्र मिळेल ती एक धाव या चेंडूवर आणि एका धावाने धावसंख्येत झाली ती भर. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावरती एकूण 14 धावा. थँक्यू हर्षल. आमचे ऑफिशियल स्कोर हर्षल पाटील इथे या स्पर्धेमध्ये सलग 2 दिवस अप्रतिम भूमिका इथे आपली बजावत आहेत. एक खेळाडू फाईनली मध्ये आता सेट केले डीप मध्ये. बाकी 3 खेळाडू सर्कलच्या मध्ये. पॉइंट आहे, गली आहे आणि एक मिड ऑफ. ओ हो हो, व्हॉट अ डिलिव्हरी, एक्सलेंट बॉलिंग अक्षय. दर्जेदार चेंडूची फेक बीट करून गेला तो रुचितला. थेट विकेट किपर आकाशकडे. गुड बॉलिंग.
बॅकफूटला गेला, पंच केलाय, चांगला फटका आपण बघतोय. बॅकफूट पंच आणि तोपर्यंत कंप्लीट करतो रुचित. एक धावसंख्येत भर धावसंख्येत जाऊन पोहोचले धावफलकावर. एकूण 15. स्ट्राईक केला तुषार. या षटकामध्ये चांगला अंकुश लावला अक्षयने धावफलकावर. ओ गुड बॉलिंग, गुड बॉलिंग, दर्जेदार गोलंदाजी. षटक समाप्त होत आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त होते. 7.5ची गती ठेवली आहे षटका मागे आणि धावसंख्या अंकित धावफलकावर आपण बघतो ते म्हणजे 15 धावा. तर 2 षटकांच्या अखेरीस 7.5ची गती आहे. बॉलिंग मार्कर षटक क्रमांकाचा 3 मध्ये गोलंदाज येईल तो म्हणजे साहिल. परत षटक आपण बघितलं आकाशकडून, त्यानंतर आपण बघितलं अक्षय, आता साहिल. ओव्हर नंबर 3 साहिल तावडे आणि स्ट्रायकिंग एंडला रुचित आघाडीचा फलंदाज. शिवतेज मंगलमूर्ती चषकाचा हा दुसरा आणि अंतिम दिवस. चला जास्त वेळ जातोय, मॅच सुरू करा लवकरात लवकर. सामना क्रमांक 3 सुरू आहे. घड्याळ जवळजवळ 1 वाजत आलाय. पूर्ण 13 सामने आपल्याला कव्हर करायचे. त्यानंतर अजूनही 10 सामने बाकी आहेत आणि आपल्याकडे जो अवधी आहे तो रात्री 10 वाजेपर्यंत. त्यानंतर आपल्याला त्याच्या आधी आपल्याला सामने कव्हर करायचे सर्व. पण राऊंड विकेट. बॉलिंग मार्कर षटक क्रमांकाचा 3 साहिल आलाय, साहिल तावडे. स्वीप करायचा प्रयत्न, लेग स्टिकच्या थोडंसं बाहेर किंचित. त्या ठिकाणी आपण बघतो की फंबल आकाशकडून, वाईट +1. ओमकार पाटणे यांच्याकडे पारितोषिक आलंय विकेट हॅट्रिकसाठी. 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे साहिलसाठी, साहिल तावडेसाठी. 3 चेंडू 3 विकेट, 500 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाईल ओमकार पाटणे याच्याकडून. लेग स्टिकच्या बाहेर वाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. दिशेवर नियंत्रण ठेवू शकत नाहीये. 2 चेंडू लगातार वाईट टाकलेत साहिलने. धाव फलकावर एक्स्ट्रा रुपयात धाव इथे ऍड होते. नो बॉल, नो बॉलचा इशारा पंचांचा. नो +1. मागच्या मॅच मध्ये आपण असं चित्र बघितलं होतं की पहिल्या चेंडू टाकण्यासाठी जवळजवळ 9 धावा गोलंदाजाने खर्च केल्या होत्या. इथे आतापर्यंत एकही चेंडू लिगली पडला नाहीये, पण धावा भरपूर खर्च आल्यात आतापर्यंत. बघतोय म्हणजे एकूण 5 धावा विदाउट एनी लिगल डिलिव्हरी. 5 धावा साहिल तेवढे खर्च करतोय. आता मात्र गोलंदाजीमध्ये गोलंदाज चेंज केलाय आणि ते उर्वरित षटक म्हणजे हे षटक आता पूर्णपणे टाकलं जाईल ते आकाशकडून. आधीच त्याच खेळाडूमुळे 2 रनची पेनल्टी लागली आहे संघाला. म्हणजे जवळजवळ 7 धावा असं मी म्हणेन त्या म्हणजेच साहिल तावडेमुळे मिळत आहेत त्या बॅटिंग टीमला. खल्लास 3-2-1-4 ला. स्वीप, व्हॉट अ शॉट. मोमेंटम बघा शिफ्ट झालाय. रुचीचा दर्जेदार स्वीप आणि थेट सीमारेषे बाहेर चौकार. एक्सलेंट शॉट. आकाशला पहिल्या चेंडूवर टार्गेट केलंय आणि स्वीप मध्ये अप्रतिम आणि दर्जेदार स्वीप बघायला मिळाला. लेग दिशेने, स्क्वेअरलीच्या दिशेने आणि सीमारेषा बाहेर 4. चौकारामुळे धावसंख्या सुद्धा वेग पकडते. 24 धावा धावफलकावर. 24. स्वीप करायचा प्रयत्न, लेग स्टिकच्या बाहेर आहे. वाईट बॉल, दिशेवर नियंत्रण ठेवू शकत नाहीये. गती जास्त देतोय चेंडूला पण दिशेवर नियंत्रण नाही. स्वीप, नो बॉल, नो बॉलवर चौकार. या षटकामध्ये थोडीशी खराब गोलंदाजी आकाशकडून. इव्हन हे षटक टाकण्यासाठी साहिल तावडे आला होता, त्याने भरपूर धावा खर्च केला त्यामुळे त्याला थांबवलं. आणि जेव्हा आता आकाश आला, आकाशने आतापर्यंत लिगली एकच चेंडू टाकलाय पण एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च करतोय. 5 धावा ऍड करूया. धावसंख्येत 30. धावसंख्येला आकार मिळतोय. चांगला ड्राईव्ह, कॉपी बुक स्टाईल, कार्पेट शॉट.
एकच धाव मिळते. फटका दर्जेदार होता, देखणा होता. डोळ्यांचं पारणं फेडणारा खूप चांगला कव्हर ड्राईव्ह दाखवला. कार्पेट शॉट थेट खेळाडूच्या हातामध्ये. धावसंख्या 1 पुढे सरकते 31, 31. तुषार थोडासा वेळ जास्त घेतोय, कारण अंडरआर्म क्रिकेटमध्ये तुम्हाला खूप वेळ कमी मिळतो. अशा मोमेंटला तुम्हाला स्वतःकडे ते पोटेन्शियल, ती गुणवत्ता असायला हवी. क्विक ॲक्शन घेण्याची तुमच्याकडे क्षमता असायला हवी. तर ताबडतोब निर्णय घ्यावे लागतात आणि ते करत असताना तुषार थोडासा मागे पडतोय. इनसाइड एज समोर खेळायचा प्रयत्न, जास्त लांब जात नाहीये चेंडू. पॉईंटचा खेळाडू कव्हरला येऊन चेंडू कव्हर करेपर्यंत एकदा तिथे कंप्लीट झाली आहे. सन्माननीय विकी हिंगे यांचं इथे आगमन होते. मनपूर्ण आणि हार्दिक आधी स्वागत आहे. यंग डॅशिंग आणि डायनामिक पर्सनॅलिटी म्हणून ज्यांची ओळख आहे असे विकी हिंगे, आपलं मनपूर्वक स्वागत, सुस्वागतम या शिवतेज मंगलमूर्ती चषकामध्ये. त्यांच्यासोबत आमचे मित्र मंगेश नारकर यांचं आगमन झाले. मंगेश, आपलं सुद्धा स्वागत आहे या शिवतेज मंगलमूर्ती चषकामध्ये. दोन्ही मान्यवरांचं, दोन्ही पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक आधी स्वागत. क्रिकेटचा खेळ, क्रिकेटची स्पर्धा म्हटल्यानंतर हे नाव कसं मागे राहील. अर्थातच विकी हिंगे. इथं तिथे कंप्लीट झाली आहे. सामना क्रमांक फक्त 3रा सुरू आहे. आज या स्पर्धेचा 2रा दिवस सुरू आहे. धावसंख्या एकूण अंकित झाले धाव फलकावरती एकूण 34, 34. एकूण षटकं संपतात ती 3. धावसंख्या 34. 11.33 ची सरासरी आपण सध्या बघत आहोत आणि यानंतर अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक राहिलाय. इनिंग ब्रेकमध्ये होईल तो ड्रॉ. तर लक्षात ठेवा, 2 संघ जे एक सामना जिंकलेत, वाडा बॉयज आणि लक्ष्मी 11, आपण इनिंग ब्रेकमध्ये रेडी यायचे ड्रॉसाठी. एक्झॅक्टली इनिंग ब्रेकमध्ये ड्रॉ केला जाईल याची मात्र नोंद घ्यायची दोन्ही संघांनी. शिवतेज मंगलमूर्ती चषक, एकूण 24 संघांचा समावेश. काल आपण एकूण 12 संघांचा पूल बघितला. एकूण आपण 10 सामने कव्हर केले. 2 संघ उपांत्य फेरीमध्ये त्यांनी आपली जागा बनवली आहे, जय रागाई आणि श्री 11. त्यानंतर अजून एकूण 12 संघांचा खेळ आज पाहणार आहोत. त्यापैकी 3रा सामना ते सुरू आहे. पहिल्या सामन्यामध्ये वाडा बॉईज संघाने बाजी मारली, मंगलमूर्ती संघाला पराभूत केलं. त्यानंतर लक्ष्मी 11 विरोधात एकदंत कोपरमध्ये मॅच झाली. त्यानंतर एकदंत कोपर धावसंख्येचा पाठला करू शकले नाही. वेगवान चेंडू आहे, चांगला फटका त्या ठिकाणी, चांगली फिल्डिंग बघायला मिळते. रवी बॅकअप देतोय, चांगलं क्षेत्ररक्षण. जसा मी मगाशी उल्लेख केला की अंडरआर्म क्रिकेटमध्ये तुम्हाला वेळ खूप कमी मिळतो. तुमच्याकडे ताबडतोब निर्णय घेण्याची क्षमता पाहिजे आणि तेच बघायला मिळते अंडरआर्म क्रिकेटमध्ये. चिकी सिंगल कंप्लीट केले चेंडूवर. षटक क्रमांक आता 4था जो गोलंदाज घेऊन आलाय शुभम. प्रथम पारितोषिक या स्पर्धेमध्ये रोख रुपये 55,555. आकर्षक भव्य दिव्य शिवतेज मंगलमूर्ती चषक. वेगवान चेंडू, ड्राईव्ह खूप चांगला आहे, दर्जेदार फटका, सीमारेषे बाहेर चौकार. द्वितीय पारितोषिक या स्पर्धेमध्ये रोख रुपये 33,333. आकर्षक भव्य दिव्य शिवतेज मंगलमूर्ती चषक. 3रा आणि 4था क्रमांकासाठी पारितोषिक समान आहे. रोख रुपये 15,555 आणि आकर्षक भव्य दिव्य शिवतेज मंगलमूर्ती चषक. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षकासाठी टी शर्ट आणि चषक आहेत. मालिकावीरसाठी टी शर्ट, चषक आणि बॅट असं स्वरूप या स्पर्धेमध्ये मालिकावीरसाठी आहे. या चौकारमुळे सुद्धा धावसंख्या वेग पकडते. 39. बॅक टू द बॉलर, चांगला फटका, सेफ शॉट. बॅटिंग पॉवर मध्ये अप्रतिम पॉवर प्ले बॅटिंग, पॉवर पॅक बॅटिंग आपण बघतोय मैदानावर. फलंदाज रुचितची जेव्हा आघाडीला आला तेव्हा थोडासा शांत होता, संयमी होता, पण त्यानंतर 4 चौकार मारले त्या पठ्ठ्याने. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट इथे अक्षरशः विध्वंस करतोय बॅटमधून, आक्रमण करतोय गोलंदाजांवर आणि धावांचा रतीब टाकतोय, धावांचा डोंगर उभारतोय तो खल्लास 3-2-1-4 साठी. कव्हर मध्ये हा फटका, 3रा चौकार. 3 चेंडूत बॅक टू बॅक 3 मारलेत रुचित आणि तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक निश्चितच त्याला मिळणार, याच्यात मात्र शंका नाही. मंगलमूर्ती क्रिकेट संघाच्या वतीने मात्र हे पारितोषिक कायम असणार आहे शेवटच्या टप्प्यापर्यंत, अंतिम सामन्यापर्यंत. 3 चेंडूत 3 चौकार आणि 500 रुपयाचं कॅश प्राइज त्याला दिलं जाईल त्या फलंदाजाला. आतापर्यंत जवळजवळ 7 ते 8 फलंदाज आता आपण बघितलेत. विनायक जाधव, आपणास विनंती, आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. विनायक जाधव. वेगवान आणि 2 पायांच्या मधून चेंडू फरार, सीमारेषे बाहेर चौकार. थोडंसं निकृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय पॉवर प्ले मध्ये.
आकाश सारखा मुरला खेळाडू ज्या ठिकाणी आपण बघतोय त्याच्या 2 पायांच्या मधून चेंडू निघून गेला आणि चौथा चौकार मारलाय बॅक टू बॅक रुचितने. ऑन साइडला खूप चांगला टायमिंग, अजून एक चौकार, 5वा चौकार. अरे अंदाजे से ना ना पे रुचित की हस्ती को, अरे ठहरे हुए दरियाई अक्सर गहरी हुआ करते. त्याच्या पर्सनॅलिटीवर जाऊ नका, काय फटकेबाजी केली आहे. 5 चेंडूत 5 खणखणीत चौकार. डोळ्यांचं पारडं फेडणारी फलंदाजी आपण बघतोय आणि धावसंख्या आपण बघतोय जी 50च्या पलीकडे जाऊन आता विसावली आहे, तब्बल 55 धावा. धावा मला असं वाटतं ही हायेस्ट टोटल आहे क्रिकेट स्पर्धेमधली. आतापर्यंत एकूण आपण 10 सामने काल कव्हर केले होते, आज आपण 2 सामने आज कव्हर केले. आतापर्यंत 12 सामने झाले, 13वा सामना सुरू आहे आणि या स्पर्धेतली मला वाटतं ही सर्वोच्च धावसंख्या आहे 55. खल्लास 3214च्या नावावर आतापर्यंत 4 षटकात 55 धावा धावफलकावर. इट्स अ रेकॉर्ड. पुण्याचा येतोय तो म्हणजेच तावडे येतोय, साहिल तावडे बॉलिंग मार्कवर. सर अजून एक चौकार जर मारला तर शुभम यांच्याकडून एक पारितोषिक आलेलं आहे 500 रुपयाचं. म्हणजे आतापर्यंत 5 चेंडूत 5 मारलेत, तर 6वा मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल, ते म्हणजे रुचितला. साहिल तावडे. यशीच्या मागे आकाश. धावसंख्या 56. ओ स्क्वायर कट करायचा प्रयत्न, पंचांच्या निर्णयाची अपेक्षा न करता त्याच्याकडे न बघता थेट खेळाडूती दाखवली आहे म्हणजे रुचितने आणि वाट धरली ती डगआउटच्या दिशेने. डगआउटच्या दिशेने तुम्ही जाऊ शकता. क्रॉसिंग लाईन, बाउंड्री लाईन, आपण त्या ठिकाणी बाउंड्री लाईन आहे लक्षात ठेवा. रुचित आपण जाऊ शकता त्या ठिकाणी, क्रॉसिंग त्या ठिकाणी आहे. बॅटिंग आली जरा जोरदार टाळ्या होत्या बॅटिंगसाठी, अप्रतिम खेळ केला. पर्सेंटेज आपण बघितली, फ्लेक्झिबल क्रिकेटर रुचित, आणि काय खेळ केला, दर्जेदार खेळ केला बॅटिंगसाठी. आता मात्र नवीन फलंदाज बॅटिंगसाठी येतोय 4थ्या क्रमांकावर. कुणाल ऑन स्ट्राइक. समोर खायचा प्रयत्न, टायमिंग करू शकला नाही पंचांचा इशारा वाईट बॉलचा. हो हो हो, दर्जेदार फटका, वेगवान फटका. समोर खायचा प्रयत्न. तर शिवतेच्याकडे एक पारितोषिक आलेलं आहे सलग 3 चौकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज त्यांनी अनाऊन्स केलंय कुणालसाठी खास करून. बघायचं आता कुणाला किती चेंडू मिळतात त्यामध्ये हे फटके खेळण्यासाठी. पुढचा चेंडू, पुन्हा आता वाईट बॉल. आतापर्यंत या षटकाला हा दुसरा वाईट टाकलाय. इव्हन जेव्हा सुरुवातीला आला गोलंदाजी करण्यासाठी वाईट त्यांनी भरपूर टाकले होते. साहिल तावडे. हो, इथे हा वीक पॉइंट राहिला नेहमीच या मॅच मध्ये. आपण हे चित्र बघितले तुषारकडून की त्याची डिसिजन घेण्याची क्षमता खूप डिले आहे, खूप लेट आहे आणि तोपर्यंत चेंडू निघून जातात विकेट किपरकडे. साहिल पुढचा चेंडू, राऊंड विकेट, बॅकफुटला गेला, बॅक टू द बॉलर, पंच केले चेंडूला. चेंडू कव्हर होईल तोपर्यंत एकच धाव तिथे मिळते, षटक समाप्त होत आहे. अशा प्रकारे एकूण धावसंख्या आपण बघतोय 5 षटकाच्या अखेरीस ती 60 धावा उच्चांक गाठलेला आहे खल्लास 3214 या संघाने. आणि धावा कुठल्या त्या 60 आणि 61 धावसंख्येचं लक्ष असेल सामना जिंकण्यासाठी ते म्हणजेच संघर्ष. सो पुन्हा आपण रेक्टिफाय करतोय, रिकन्सिलेशन करतोय. धावसंख्या 59 झालेली आहे आणि 60 धावांचं लक्ष असणार आहे संघर्ष या संघासमोर. या आपण आता ड्रॉ कंप्लीट करूया. वाडा बॉयचे खेळाडू इथे उपस्थित आहेत, लक्ष्मी लोनचे खेळाडू उपस्थित आहेत. दोन्ही संघाचा एक एक खेळाडू येऊ द्या. जो सामने ते सुरू आहे खल्लास 3214 एक खेळाडू येऊ द्या तुमचा.
आणि मी विकी हेंग यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा ड्रॉ कंप्लीट करायचा आहे. विकी हिंगे यांच्या शुभ हस्ते ड्रॉ तिथे कंप्लीट केला जाईल. या पुढच्या मॅचचा ड्रॉ इथे होता होईल. विकी हिंगे यांच्या शुभ हस्ते आपण हा ड्रॉ कंप्लीट करतोय. वाडा बॉईज, लक्ष्मी 11 आणि चालू असलेल्या विजय संघ असा म्हणजे आपण हा ड्रॉ असणार आहे. बघायचं कोणाला बाय मिळते, कुठला संघ पुढच्या फेरीत दाखल होईल आणि कुठल्या संघांमध्ये पुढच्या सामन्यामध्ये 4 षटकांचा सामना पाहायला मिळेल. लक्ष्मी 11 संघाला बाय मिळाली आहे. म्हणजेच वाडा बॉईज आणि यामध्ये जो संघ जिंकेल यांच्यामध्ये लगेचच मॅच खेळली जाईल. या आपण आता लगेचच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये विकी हिंगे यांचा सन्मान इथे करूया. आणि मी चेतन साळवे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण विकी हिंगे यांना सन्मानित करायचं आहे. चेतन साळवे यांच्या शुभ हस्ते हा सन्मानित आम्ही करतोय. विकी हिंगे नेहमीच त्यांचं खूप मोलाचं सहकार्य असतं. खास करून क्रिकेट स्पर्धा किंवा सामाजिक कुठलेही कार्यक्रम आपण जेव्हा राबवतो तेव्हा या व्यक्तिमत्वात सुद्धा तेवढाच मोलाचा हातभार, मोलाचं पाठबळ, खूप चांगला सपोर्ट त्यांचा आपल्याला नेहमीच बघायला मिळतो. दानशूर व्यक्तिमत्व आहे अशी त्यांची ओळख आहे. विकी हिंगे यांचा सन्मान संपन्न होतोय आणि त्यांच्या पाठोपाठ आपण आता लगेचच मंगेश नारकर यांना सुद्धा आपण सन्मानित करणार आहोत. मंगेश नारकर आपण सुद्धा यायचं आपल्या व्यासपीठाला इथे सन्मानित संपन्न केला जाईल. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा मी आभारी ते व्यक्त करतो. विकी हिंगे, मंगेश नारकर अत्यंत मोलाचं सहकार्य पुन्हा एकदा त्या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभले त्याबद्दल त्यांचे मी आभारी ते व्यक्त करत आहोत. या आपण मंगेश नारकर सन्मानित करूया. मंगेश प्लीज या. खूप चांगले मित्र आहेत आमचे मंगेश नारकर. मंगेश नारकरचा सन्मानित होतोय आणि विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक आले प्रशांत कोंडे यांच्याकडून. विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपये गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी. ओमसाई गणेश या सुद्धा संघाकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. फक्त सिद्धेशसाठी पारितोषिक आहे. मंगेश नारकर यांचा सन्मान इथे आम्ही संपन्न करत आहोत आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. बरोबर आभारी ते व्यक्त करतो. आणि इथे मात्र विकेट, विकेट फॉर सिद्धेश. आकाश बॅक टू डक आउट ऑन डक. संधी दिलीच नाहीये खातं उघडण्याची आणि त्याची विकेट काढली आहे. फलंदाज बाद होतोय आघाडीचा आकाश. So first wicket down, Akash back to dugout. Very precious wicket, first wicket. आणि सिद्धेशला पहिली विकेट मिळाली आहे. 60 धावांचं लक्ष्य आहे. 5 षटकांचा सामना. प्रति षटकामागे रिक्वायर्ड रन रेट 12 धावा. पण इथे मात्र अकाउंट अजून ओपन झालेलं नाही, पण गुलंदाने आपलं स्वतःचं अकाउंट ओपन केलं आहे विकेट घेत असताना. आकाश बॅक टू डगआउट. संघर्ष या संघाला नावाप्रमाणे संघर्ष आता करावाच लागेल या धावेसाठी. पुढील चेंडू स्वीप. ही खरा फिल्डिंग, कॅज्युअल अप्रोच. चेंडू सीमारेषेबाहेर चौकार. स्वीपचा फटका. इझिली तो चेंडू कव्हर झाला असता निखिलकडून. निखिलने थोडीशी मात्र घाई दाखवली त्या ठिकाणी, बघितलं आणि फंबल झालं.
आणि त्याचा फायदा मिळाला तो म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या संघाला संघर्ष या संघाला. चेंडू थेट सीमारेषे बाहेर चौकाराने खातं उघडते फलंदाज स्वतःचा आणि संघात सुद्धा तो स्ट्रायकिंग एंडला प्रणय. धावसंख्या 4, 60चं लक्ष आहे. सिद्धेश पुन्हा बॉलिंग मार्कवर. पॉवर प्लेमध्ये राऊंड विकेट अटॅक करतोय. सामना आपण बघतोय संघर्ष विरोधात खल्लास 3-1-4 या दोन संघांमध्ये. पुढचा चेंडू, हा चेंडू लेग स्टिकच्या खूपच बाहेर वाईड बॉल. अतिरिक्त स्वरूपातली ही धावसंख्या धावफलकावर 5. हो, क्या बात है नटराज. एक वेगळीच शैली बघायला मिळाली खेळत असताना. ऑन ड्राईव्ह करायचा प्रयत्न टायमिंग करू शकला नाही. चेंडूवर थेट खेळाडूच्या हातामध्ये, कुणालच्या हातामध्ये चेंडू. डॉट बॉल. स्वीप, गॅप, चौकार. गुड शॉट. चांगला पॅडल्सीचा फटका पॉवर प्ले मध्ये. आणि चौकार आपण बघतोय प्रणयच्या बॅटमधून हा दुसरा चौकार त्याने मारलेला आहे. चौकारानेच खातं उघडलं. त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर अजून एक चौकार. आतापर्यंत या इनिंगमध्ये 2 चौकार आपण बघतोय पॉवर प्ले मध्ये पहिल्या षटकामध्ये. पुढील चेंडू, स्वीप करायचा प्रयत्न, पुढे सरसावला होता फलंदाज. बॅटची हलकीशी आतली कट घेऊन चेंडू थोडासा मात्र त्याची गती कमी झाली आणि तोपर्यंत हा चेंडू निर्धाव केल्यानंतर षटक समाप्त होते. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतो. धावसंख्या अजून सिंगल डिजिटमध्ये आहे, म्हणजेच 9 धावा धावफलकावर. 60 धावांचा पाठलाग करायचा आहे, 60 धावांचं लक्ष गाठायचं आहे सामना जिंकत असताना. आणि या मोमेंटला आपण जर बघितलं तर सर्वोच्च धावसंख्या खल्लास 3-1-4 या संघाने नोंदवली आहे. ती तब्बल 59 या स्पर्धेतली विक्रमी धावसंख्या. आणि पहिल्या इनिंगसाठी आतापर्यंत पहिल्या षटकासाठी आतापर्यंत 4 मिनिटं हा तुम्ही वेळ घेतलेला आहे. गोलंदाजीला रुचित नवीन आलेला गोलंदाज षटक क्रमांक 2 मध्ये रुचित. चला, जास्त वेळ घेऊ नका. ऑलरेडी मी 4 मिनिटं घेतलीत एका षटकासाठी, त्यामुळे वेळ जास्त घेऊ नका. सामना लगेच सुरू करा. आताशा तिसरा सामना सुरू आहे, नंतर 10 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. गोलंदाज रुचित. स्ट्राईक केला पहिल्यांदाच प्रथमेश. खातं उघडण्यासाठी सज्ज होत आहे. ओ, गुड बॉलिंग. लेग ब्रेक होता. चांगला राईज सुद्धा होतोय आणि चांगला लेग ब्रेक सुद्धा होतोय. बाहेर निघतोय चेंडू, सरप्राईज करून जातोय प्रथमेशला. चेंडू हवेमध्ये, पुलचा फटका दाखवायचा होता, डायरेक्ट त्या ठिकाणी केलाय. फलंदाज बाद, रन आउट. ज्या प्रणयने 2 चौकार मारले होते त्याची विकेट मिळाली आहे खल्लास 3-1-4 ला. अँड सेकंड विकेट डाऊन. दुसरा फलंदाज बॅक टू डग आउट. नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येतोय, म्हणजे या संघाचा अनुभवी खेळाडू रवी. रवीचा क्रमांक 4. गरज आहे संघाला चांगल्या बॅटिंगची, चांगल्या धावसंख्येची. पुढचा चेंडू, स्वीप करायचा प्रयत्न होता, ती पुढे सरसावला होता. बघितलं लेग स्टिकच्या बाहेर चेंडू लेफ्ट केला, जाऊ दिला. वाईड बॉलचा इशारा पंचांनी केलाय. धावसंख्या डबल फिगरमध्ये 10 धावा. पुन्हा त्या लेग स्टिकच्या बाहेर आहे. वाईड बॉल, बॅक टू बॅक 2 वाईड. धावसंख्या 11. रुचित बघायचं 2 चेंडू सेट केले बॅट्समनला. पुढून खेळला ऑन साईडला, खूप चांगला फ्लिकचा फटका, मनगटी फटका. फक्त एकच धाव मिळेल. एका धावाने खातं उघडले ते रवीने. धावसंख्येत भर. धावसंख्येत 12 धावा धावफलकावर. जाऊ दिले. नो बॉल. पंचांचा इशारा नो बॉल. पहिले काही चेंडू खूप चांगले टाकले होते, याच्यात मात्र शंका नाही, पण आता मात्र लाईन मिळत नाहीये. नो बॉल, 2 वाईड आतापर्यंत या षटकात रुचित कडून. बॅकफुटला गेला, पंच केलाय. गॅप खूप मोठा आहे.
आणि मयूरच्या बाजून चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषे बाहेर. चौकार. चेंडूवर आलाय चौकार. या चौकारामुळे धावसंख्या सुद्धा वृद्धिंगत होते, पुढे सरकते. अंकित झाले धावफलकात एकूण 17 धावा 2 षटकांच्या अखेरीस. 17 आफ्टर 2 ओव्हर. षटक बाकी आहे, अजूनही चेंडू बाकी आहेत. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या 17. हो, त्या ठिकाणी झेल सुटलाय. फटका जणू काही चटका लागला आणि झेल सुटल्यानंतर चेंडू सरळ सीमारेषे बाहेर. चौकार. थोडासा कॅज्युअल अप्रोच. मोमेंटम भेटलाय, मोमेंटम शिफ्ट झालाय. मॅच जणू काही सुरू झाली आहे. बॅक टू बॅक 2 चौकार आणि या 2 चौकारामुळे धावसंख्या वेगाने पुढे सरकते. धाव फलकावर 21. 2 षटकाच्या मागचा जो रन रेट हवा होता तो जणू काय आता मिळालाय, कारण 2 षटकाखेर जवळजवळ 24 धावा करायच्या होत्या, त्यापैकी 21 झालेत आतापर्यंत. षटक क्रमांक 2 थोडंसं महागडं, थोडंसं लांबवलेलं रुचितचं. ऑप्शनच्या बाहेर आहे चेंडू. कट करायचा प्रयत्न आणि पंचांनी घेतलाय हा रिव्ह्यू. मागणी केली ती मात्र रिव्ह्यूची. तिसऱ्या पंचांकडे सोपवला हा निर्णय. बघूया तिसरे पंच याच्यावर काय निर्णय देतील. पंचांनी स्वतःहून हा निर्णय डिसिजन घेतलेला आहे. रिव्ह्यू. कुठे चेंडू पिचिंग झाला, कुठून तो बाहेर निघाला, कुठून लेग ब्रेक झाला, या सगळ्या गोष्टीची पडताळणी तिसऱ्या पंचांकडून केली जाते. आणि पंचांचा इशारा लिगल डिलिव्हरी आहे, फेअर डिलिव्हरी आहे. आणि तोपर्यंत 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. सात मिनिटं आतापर्यंत 2 षटकांसाठी. मॅच जरा फास्ट खेळा, सुरू करा. जसं आपण सकाळीच उल्लेख केलाय की पहिल्या 4 षटकांसाठी तुम्हाला 16 मिनिटं आहेत आणि 16 मिनिटं जर 4 षटकं कंप्लीट झाली नाही तर 5व्या षटकामध्ये तुमचा बाउंड्री लाईनचा एक खेळाडू हा सर्कलच्या आतमध्ये येईल आणि त्यानंतर 22 मिनिटांमध्ये जर तुमचं षटक पूर्ण झालं नाही तर 2 रनची पॅनल्टी लागू शकते बॉलिंग टीमला. बॉलिंग मार्कवर निखिल. षटक क्रमांक 3 मध्ये 2 षटकाखेर 21. रन रेट चांगला आहे. 11.5चा स्वीप केलाय, चांगलं टायमिंग केलंय. अनुभवाची शिदोरी आणि चेंडू सीमारेषे बाहेर. चौकार. चौकारामुळे धावसंख्या 25 क्वार्टर सेंचुरी संघाची कंप्लीट झाली आहे. 25 धावा धावफलकावर. 60चं लक्ष आहे, अजूनही करायचे त्या 35. 17-35 असं समीकरण आहे. 17 चेंडू 35 धावा. राऊंड विकेट आणि सर्कल आउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. रवी बॅक टू डग आउट. इव्हन चांगल्या फॉर्म मध्ये चांगली बॅटिंग करत होता रवी. चांगली फलंदाजी केली होती रवीने आपल्या संघासाठी, पण त्याचीच विकेट काढली ती निखिलने. फलंदाज बाद होतोय. बॅटिंगसाठी नवीन आलेला फलंदाज शुभम इथे फलंदाजीला, तो म्हणजेच 5व्या क्रमांकावर. जो मोमेंटम शिफ्ट झाले बघायचं मात्र तो कंटिन्यू करणार का, कायम करणार का बॅटिंग करत असताना. स्ट्राईक केलेला नवीन फलंदाज आपण होता शुभम. निखिल पुढचा चेंडू घेऊन राऊंड विकेट शुभम साठी. ऑनसाइडला खूप जाणार फटका. 2 खेळाडूंच्या गॅप मधून बॉटमॅनचा अप्रतिम वापर आणि चेंडू सरळ सीमारेषे बाहेर. चौकार. गुड शॉट. या चौकारामुळे धावसंख्या 29 धावा धावफलकावर. 29. अजूनही 31 करायचे आहेत. नेट टू नेट फाईट आपण बघतोय दोन्ही संघांमध्ये. चांगला संघर्ष सुरू आहे धावेसाठी. धाव बनवत आहेत फलंदाज. 15-31 असं समीकरण आहे. पुन्हा ऑन साइडला खूप चांगला गॅप मोठा आणि गॅप मधून बॅक टू बॅक चौकार. व्हॉट अ स्टार्ट बाय शुभम. एक्सलेंट बॅटिंग परफॉर्मन्स.
पॉवर प्ले संपल्यानंतर तो गॅप शोधतो आणि गॅप मध्ये काय फटके मारतोय नेत्रदीपक फटके. बॅक टू बॅक 2 चौकार आणि धावसंख्या 33 धावा धावफलकावर. 14 चेंडू आणि 27 धावांची अजूनही आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 14 बॉल अँड 27 टू विन. बॅक टू बॅक 2 चौकार शुभमचे. अजून एक चौकार मारला तर मंगलमूर्ती संघाकडून तुम्हाला पारितोषिक मिळेल ते 500 रुपयाचं. आता जवळजवळ 7 ते 8 फलंदाजी मात्र हे पारितोषिक पटकावले आहे स्पर्धेमध्ये. राऊंड विकेट. स्ट्राईक एंडला शुभम. पुढचा चेंडू निखिलचा. ओ काय फटका होता, काय तेवढी फिल्डिंग त्याच्यात आपल्याला बघायला मिळते. पंचांनी सांगितलं हा नो बॉल आहे, त्यावर फक्त एकच. शुभम थोडासा नाराज होता या फटक्यावर की हा फटका त्याच्या रेंजमध्ये होता, चेंडू त्याच्या रेंजमध्ये होता, समोर मारला पण तेवढी चांगली फिल्डिंग आपल्याला बघायला मिळते. खल्लास 3-1 फॉरचे वॉल त्या ठिकाणी उभी होती, ती भेदू शकला नाहीये. नो +1. 2 धावा स्कोर कार्डवर आपण ऍड करूया. 35 धावा धावफलकावर. 25 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 14 चेंडू 25 धावा. इक्वेशन थोडंसं इझी करण्याचा प्रयत्न फलंदाजी ते करतायत. शुभमने खास करून त्याच्यामध्ये प्रयत्न खूप चांगले केलेत. स्ट्राईक केला तर मात्र आल्या प्रथमेश. आतापर्यंत 2 चौकार प्रथमेशने मारलेले आहेत लगातार. तिसरा येतो का बघूया. खूपच बाहेर, खूपच बाहेर. दिशेवर नियंत्रण नाहीये. दिशाहीन गोलंदाजी. मोमेंटम हळूहळू शिफ्ट होत चाललाय. तो संघर्ष या संघाकडे. बॅक टू द बॉलर अँड डॉट बॉल. तिसरा मारू शकला नाहीये. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 24 धावा करायच्या 13 चेंडूमध्ये. स्वीप. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एकच धाव या चेंडूवर कंप्लीट झाली आहे. षटक संपते ती कोण आता 3 आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 37. करंट रन रेट 12.33चा आणि अजूनही करायचे त्या 23. 12 चेंडूचा खेळ शिल्लक. 12-23 हे समीकरण आहे. रिक्वायर रन रेट 11.50. 11.5. चला सामना सुरू करा. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा येतो तो रुचित. जरूरने मागच्या षटकामध्ये गोलंदाजी केली, खूप चांगली गोलंदाजी करण्याचा त्याने प्रयत्न केला. 2 चौकार त्याच्या विरोधात आले होते. 2 वाईड, 1 सिंगल, एक नो बॉल सुद्धा टाकला होता. नो बॉल, अगेन नो बॉल. संधी रनआउटची होती पण इथे मात्र फलंदाज क्रीजमध्ये पोहोचलाय आणि त्याच्या जर आपण लक्ष टाकलं तर पंच आता डिस्कस करतायत या निर्णयाविषयी. त्यांचं दोघांमध्ये चर्चा सुरू आहे दोन्ही पंचांमध्ये. सध्या आपण बघतो की या नावाची चर्चा खूप आहे अंतराम क्रिकेटमध्ये. संकेत बघत असू दे, ओमकार पाटणे असू दे आणि तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. येस, आधीच जो त्यांचा सॉफ्ट डिसिजन आहे तो म्हणजे नॉट आउट आहे. कारण त्यांचं म्हणणं आहे की आधी स्पर्श झालाय खेळाडूचा यष्टी बरोबर आणि त्यानंतर यष्टी वाकवण्याचा प्रयत्न त्याने केला. तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आलाय हा निर्णय. तिसरे पंच बघतायत, काहीच काळजी करू नका, कोणालाच अन्याय होणार नाहीये. तिसरे पंच निर्णय देतील स्वतः तिथे आता आलेत. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत ती भूमिका ते बघतायत, ते नक्की चेक करतायत की कुठे आधी संपर्क झालाय की नाही खेळाडूचा यष्ट्यांसोबत. चला, फलंदाज नाबाद आहे त्यामुळे आपण या धावा इथे आता ऍड करूया. नो +1. 2 धावा स्कोर कर. कॉन्फिडेंटली बॅटिंग आपल्याला बघायला मिळते. हा संघर्ष बघायला मिळतोय या संघाचा. शुभम आता स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. त्याने 2 चौकार मारले होते बॅक टू बॅक.
आता समोर रुचित आहे. 12 चेंडू आणि 21 ची गरज. बारा चेंडू 21. रुचित पुढचा चेंडू घेऊन. आर्ग्युमेंट सुरू आहे की बॅट्समॅनची पोझिशन काय असायला हवी, यासाठी तो पंचांसोबत आर्ग्युमेंट करतोय रुचित. आणि प्रत्येक वेळी शुभम समोर येतोय. इथे मात्र पंचांनी डेड बॉल डिक्लेअर केलाय. रिलीज पॉईंटच्या वेळेला पंचांनी थांबवलं गोलंदाजी करत असताना, तो म्हणजे रुचितला. डेड बॉलचा इशारा. 12 चेंडू 21. आतापर्यंत चांगली लढत दिली आहे संघर्ष या संघाने. फलंदाजांनी चांगली बॅटिंग केली आहे. 3 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये चांगली बॅटिंग आतापर्यंत करतायत. धावसंख्या 39. खूपच बाहेर आहे, खूपच बाहेर आहे. दबाव गोलंदाजावर, दबाव पूर्ण संघावर बघायला मिळतोय. खल्लास 3-2-1-4 वर. आता चेंडू शिल्लक आहे ते 12 आणि करायचे ते 20. हा चेंडू पण बघूया. पंचांचा इशारा हा लीगल बॉल आहे, डेलिब्रेट, त्यामुळे निर्धाव चेंडू गणला जाईल. लेफ्ट करायचा प्रयत्न होता, चेंडू सोडायचा प्रयत्न होता, पायाला ब्रश होऊन चेंडू निघून गेला मागे आणि पंचांना सांगितलं डेलिब्रेट. 11 चेंडूत 20 धावा. हो, क्या बात आहे. चेंडू बाहेर तर निघाला आणि पंचांनी इशारा केलाय हा वाईड बॉल आहे. फिल्डिंग टीमने घेतलाय रिव्ह्यू. मग असाच एक रिव्ह्यू त्यांनी घेतला तर सक्सेसफुल झाला होता, रिटेन झालाय. त्यामुळे त्यांच्याकडे अजून एक रिव्ह्यू आहे. बघूया आपण हा चेंडू. पंचांनी सिग्नल केला वाईड बॉल आणि फिल्डिंग टीमने ताबडतोब चॅलेंज केलाय डिसिजनला. पंचांचा इशारा वाईड बॉलचा, पण त्या डिसिजनला ताबडतोब चॅलेंज केलंय फिल्डिंग टीमने. इट्स अ लीगल. रिव्ह्यू रिटेन अगेन. दोन्ही वेळेला रिव्ह्यू रिटेन झालेत. व्हेरी गुड डिसिजन बाय बॉलिंग टीम. धावसंख्या 40. आता चेंडू शिल्लक आहे ते 10. 10 बॉल 20. कंट्रोल बॉलिंग. ऑन ड्राईव्ह, चांगला फटका, पण क्षेत्ररक्षक समोर आहे. बॅटिंग पॉवर प्ले आणि या बॅटिंग पॉवर मध्ये धावा येणं गरजेचं आहे आता संघर्षासाठी. या संघर्षाच्या फलंदाजांनी ज्याप्रमाणे बॅटिंग केली आणि बघा ऑन साईडला एकच खेळाडू सर्कलच्या बाहेर आहे, बाकी 2 खेळाडू बघतो की ऑफ साईडला डीप मध्ये उभे आहेत. स्वतः त्या ठिकाणी डीप एक्स्ट्रा कव्हरला मयूर भोईर. पुढचा चेंडू रुचितचा. लेफ्ट केलाय, जाऊ दिलाय. प्रचंड वेग होता या चेंडूवर, पण दिशेवर नियंत्रण नाहीये. वाईड बॉल. एक्स्ट्राची धाव इथे खर्च करतोय रुचित. धावसंख्येत भर. धावसंख्या 42. हवेमध्ये चेंडू थेट खेळाडूच्या हातामध्ये. तुषार कुठली चूक करत नाहीये. भाग पाडला फटका घेण्यासाठी, चूक करण्यासाठी, आणि थेट तुषारच्या हातामध्ये चेंडू. विकेट फॉर रुचित. थोडंसं अपिश खेळायचं होतं, पॉईंटच्या डोक्यांना काढायचं होतं या चेंडूला, पण थेट तुषारच्या हातामध्ये चेंडू निघून गेलाय आणि फलंदाज इथे बाद होतोय तो प्रथमेश. बॅक टू डग आउट. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज ग्राउंडवर येतोय. शिवमची साथ कशा प्रकारे देईल. आतापर्यंत षटकातले जर चेंडू याचा आपण उल्लेख जर केला तर मला सांगतात साहिल की झाले ते एकूण 4 चेंडू झालेले आहेत. हर्षल आमच्यासोबत आहे कॉमेंट्री बॉक्स त्याचा स्कोरर हर्षल पाटील. 2 चेंडू अजूनही शिल्लक. 8 चेंडू 18 धावांची गरज आहे. 1 मोर विकेट. सामना पुढे आता झुकलाय. खल्लास 3-2-1-4 या संघाच्या बाजूने. शिवमने 2 चौकार मारले. प्रथमेशची चांगली साथ मिळाली होती, पण ती जोडी फोडली, कोंडी फोडली, विकेट काढली आणि मोमेंटम पुण्याचा शिफ्ट झालाय तो फिल्डिंग टीमकडे. खल्लास 3-2-1-4 कडे. बॅटिंगसाठी 7व्या क्रमांकावर वास्तव. 7 बॉल आणि 18ची गरज आहे. 7 बॉल 18 टू विन. एक चौकार तर हवाच आहे. फ्लिक करायचा प्रयत्न, टायमिंग करू शकला नाहीये. संधी रनआउटची. वास्तवला तंबूत परतावं लागेल.
एकच चेंडू फेस करू शकला. ती सुद्धा आपण बघितलं की खातं उडायची संधीच मिळाली नाही आहे. आणि सामना आता गेल्या निर्णायक षटकामध्ये जिथे 18 धावींची आवश्यकता आहे 6 चेंडूमध्ये 6 चेंडू 18 धावा. लक्ष्मी 11 संघाला मिळाली आहे बाय. नेक्स्ट मॅचमध्ये ते खेळतील, पण वाडा बॉईज आता नेक्स्ट मॅचमध्ये खेळावं लागेल. बघायचं या सामन्यामध्ये कुठला संघ विजेता होतोय, जो वाडा बॉईज संघासमोर फाईट करेल नेक्स्ट मॅचमध्ये. गोलंदाज आहे गिरीश. निर्णायक षटक. स्ट्राईक एंडला शुभम. आता शुभमला जास्तीत जास्त वेळ स्ट्राईकवर घालवावं लागेल, पण त्याच्या बॅटमध्ये आतापर्यंत आपण बघितलं 2 चौकार आलेले आहेत. त्यामुळे तो जास्तीत जास्त स्ट्राईक एंडला असेल तर धावा बनवू शकतात. गिरीश ऑन बॉलिंग मार्क. 6 चेंडू 18. ओ चाबुक, डायरेक्ट हिट. प्रयत्न कुणालचा तोच होता, पण इथे मात्र स्ट्राईक पासून आता दूर गेलाय. साहिल तावडे आलाय स्ट्रायकिंग एंडला. चेंडूची फेक खूप चांगली झाली. कुणालची बुलेट थ्रो दिला एकदम. आता 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 17ची गरज आहे. 5 चेंडू आणि 17 धावा. 5 पैकी 4 चेंडू चौकारच मारावे लागतील, तरच आव्हान जिवंत राहिले या स्पर्धेमध्ये. गिरीश पुढचा चेंडू घेऊन समोर आता साहिल तावडे. गरजच नव्हती असे फटके खेळण्याची. पुढे सरसावत खेळत असताना प्रयत्न. फलंदाज बाद. सामना पूर्णपणे झुकलेला आहे. तो खल्लास 3-2-1-4 संघाच्या बाजूने. जरा बॅट्समन आतमध्ये या, काय हरकत नाहीये, असं वेळ घेऊ नका. मॅचचा मोमेंटम शेप झाला. स्ट्राईक रोटेट झालं शुभमकडे. शुभमकडनं स्ट्राईक आपण बघितलं आलं ते फलंदाज साहिलकडे, आणि फलंदाजीला आतमध्ये येतो तो फलंदाज प्रथमेश. 4 चेंडू आणि 17ची गरज आहे. 4 बॉल 17. दिशा दिली आहे. कट खूप चांगला फटका. चेंडू सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. थ्रू द कॅप हा फटका मारलाय आणि 4 धावा दिल्या चेंडूवर. गुड शॉट. प्रथमेशने चौकारने खातं उघडलंय. 3 चेंडू 13ची गरज. 3-13. हो अजून एक चौकार. क्या बात आहे. लेट आलाय पण सरळ थेट आलाय. 2 चेंडू 2 चौकार. 2 चेंडू आणि 9 धावींची आवश्यकता आहे. शुभम कॉन्फिडन्स वाढवतोय प्रथमेशचा. तू करू शकतो. एखादा चेंडू खराब निश्चितच टाकेल गोलंदाज, आणि तीच आपल्याला वाट बघायची आहे. 2 चेंडू आणि गरज आहे ती 9 धावेंची. गिरीश सज्ज झालाय प्रथमेश समोर. 2 चेंडू 9ची गरज. नो बॉल आणि हा चौकार. पंचांचा इशारा नो बॉल. बघायचा पंचांचा इशारा काय होतोय. फक्त नोचीच धाव इथे काउंट केली जाईल. तिसऱ्या पंचांना रेफर केले हा डिसिजन. ओव्हर द मिडल लाईन साठी हा रेफर केलेला गेलाय डिसिजन. त्या ठिकाणी चेंडू नो आहे की लिगल डिलिव्हरी आहे.
इट्स अ नो. ऑन द लाईन चेंडू पडलाय, त्यामुळे पंचाने इशारा केला नो बॉलचा. त्यामुळे एकदा इथे ऍड केली जाईल स्कोर कार्डवर. आता 2 चेंडू आणि 4 धावा, 8 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू आणि 8 धावा. पंचांनी नो बॉल दिला, गुड डिसिजन, कारण तिथे तो चेंडू डेड झाला. पण ही नोची धाव इथे ऍड केली जाईल. 2 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. 2 चौकार मारावे लागतील आणि बघायचे सामना कशा प्रकारे कलाटणी मिळेल. आतापर्यंत सामना असं म्हणायला हरकत नाही, म्हणजेच प्रथमेशने जिवंत केलाय. 2 त्याने चौकार मारलेत आतापर्यंत. त्यानंतर ही नो बॉलची एक धाव आणि आता 2 चेंडून शिल्लक आहे, 8 धावांची आवश्यकता आहे. 2 चौकारच मारावे लागतील ती प्रथमेशला. फिल्डिंग पोझिशन बघतोय, पुन्हा सज्ज होत आहे गिरीश पुढचा चेंडू घेऊन. दबाव आता दोघांवरही आहे. क्लीन बॉल प्लेड ऑन, फलंदाज बाद. बॅटची एज आणि चेंडू थेट यष्टीवर, फलंदाज बाद. चला फलंदाज लगेच आतमध्ये या, ग्राउंडच्या आतमध्ये, जास्त वेळ घेऊ नका. बॅटिंगसाठी आला शिवराज, संघर्षाचा खेळाडू. शेवटचा चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. सामन्याचं रहस्य पूर्णपणे उलगडलं. इथे मात्र विकेट काढली गिरीशने. चला वेळ घेऊ नका, सामना सुरू करा लगेच. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि गरज आहे ती 8 धावांची. 1 चेंडू आणि 8 धावा. ड्राईव्ह केलाय आणि क्विक सिंगल कंप्लीट केली आहे. 6 धावांनी सामना इथे जिंकलेला आहे तो खल्लास 3214 या संघाने. आणि आता पुढच्या वरीत लगेच त्यांनी प्रवेश केलाय. पुढच्या मॅचमध्ये आपण बघू शकाल त्यांच्यासोबत फाईट करतील ते वाडा बॉईज हा संघ. सो रुचित भंडारी ठरलाय मॅन ऑफ द मॅच. रुचितने यायचं आहे आपला पुरस्कार घेण्यासाठी. रुचित भंडारी मॅन ऑफ द मॅच. 34 धावांची एक बहारदार खेळी आणि त्याचबरोबर आपण बघतो की 2 विकेट सुद्धा त्याने काढले आहेत. चला रुचितला आपण इन्व्हाइट करतोय मॅन ऑफ द मॅच पुरस्कारासाठी. 2 षटक, 17 धावा, 2 विकेट आणि 34 धावांची खेळी त्याने केली. 34 धावा बनवल्या आपल्या संघासाठी आणि अशा मुवमेंटला बघितलं की निर्णायक षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली. सामना आपल्या संघाला जिंकून दिला, म्हणून तो ठरलाय सामनावीर. मॅन ऑफ द मॅच गोज टू रुचित भंडारी. असते ना